नमस्कार. आपण पाहत आहात टॉप वन न्यूज. कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची गाथा आजही प्रेरणादायी आहे. न्यायप्रियता, दानशूरता आणि समाजोद्धाराचा अद्वितीय संगम म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांनी स्त्री शक्तीचा गौरव आणि सामाजिक न्यायाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या कार्याचा वारसा आजच्या पिढीसाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते आणि श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक भैरवनाथ कानडे यांनी केले. धाराशिव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन व कार्य या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून कानडे बोलत होते. त्यांनी सांगितले की अहिल्यादेवींच्या प्रशासनात शेतकरी, गरीब, स्त्रिया आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा विचार केंद्रस्थानी होता. त्यांची लोकाभिमुख कार्यपद्धती, परोपकारी वृत्ती आणि सामाजिक समतेचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक संचालक अमोल ताकभाते होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की अहिल्यादेवींना शांततेचे, पारदर्शक प्रशासनाचे आणि लोककल्याणकारी राज्याचे भान होते. तत्कालीन काळात त्यांनी शाश्वत विकास आणि सामाजिक समतेवर आधारित आदर्श राजकारण घडवून दाखवले. त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे आहे. या कार्यक्रमास निरीक्षक युवराज भोसले, संदेश घुगे, वरिष्ठ लिपिक विकास राठोड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.